नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ग्रंथात बौद्धजनांना बौद्धाचा जीवनमार्ग याविषयी सांगितले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, सतकार्य करा, असत्याशी अमंगलाशी संग करू नका, पापकर्म करू नका, भडक अभिलाषा व लालसा अंगी ठेवू नका, दुसऱ्याला त्रास देऊ नका, वाईट विचार मनात बाळगू नका, मनात क्रोध वाढू देऊ नका, दुसऱ्याशी असलेले शत्रुत्व विसरून जा, शत्रूला प्रेमाने जिंका. माणसाचे मन माणूस तयार करतो. जर माणसात मीपण अहंकार असेल तर त्याने अहंकार मीपणा जिंकण्याचा सराव करावा. शहाणे असा, प्रामाणिक असा, सत्संग ठेवा. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा, प्रत्येक गोष्ट मनपूर्वक करा, प्रत्येक गोष्टीत आस्तेवाईक व धर्मवान असा. दारिद्र्य दुःखाला जन्म देते, परंतु दारिद्र्य नष्ट केल्याने लागलीच सुखप्राप्ती होते असे नाही. उच्च जीवनमानाने राहणीमानाने सुख मिळत नाही, उच्च अशा संस्कृतीच्या सहाय्याने सुख मिळते. कोणी खोटे बोलू नये, खोटे बोलण्यास दुसऱ्यास भाग पाडू नये. सत्यमार्गाने अवलंब करा, सतमार्गापासून परावृत्त होऊ नका. सत्य धर्माची बनावट खोट्या धर्माची गलत करू नका. बौद्ध धर्म एक आदर्श जीवन मार्ग आहे. बौद्धजनांनी या जीवनमार्गाचे अवलंबन केले व त्या दिशेने दैनंदिन जीवनात पावले टाकली तर त्याची प्रगती व विकास निश्चित होईल. व त्याचबरोबर भारतातील बौद्ध धम्मचक्र प्रवर्तनाचे कार्य व धम्माचे पुनर्जीवनही पक्क्या पायावर आधारेल. त्या दृष्टीने या जीवनमार्गाचे बौद्धजनांनी पालन केले पाहिजे, असे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतरित बौद्ध बांधवांना सांगितलेले आहे. बौद्ध समाज आपल्या उद्धारकर्त्या नेत्यांनी दाखवून दिलेला बुद्धाचा मार्ग आपल्या दैनंदिन जीवनात पाळण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. 1956 पूर्वी हिंदू धर्मात हा समाज कशा अवस्थेत जगत होता यावर दृष्टिक्षेप टाकून आजचे समाजात त्याचे स्थान आहे व ते किती बदललेले आहे हे पाहिले तर आज तो इतकाच एक माणूस म्हणून या देशाचा प्रथम दर्जाचा नागरिक म्हणून स्वाभिमानाने व ताटमानेने जगत आहे. हा महत्त्वपूर्ण बदल त्यांनी केलेल्या धर्मांतरामुळे घडून आलेला आहे, अन्य कशामुळे नाही. मित्रहो, व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा, शिवाय इतरांना शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय.